सी वोटरच्या सर्व्हेनुसार सरकारचं रिपोर्ट कार्ड समोर विश्वासार्ह नेता 35.7% या जनतेची उपमुख्यमंत्री फडणवीसांना पसंती तर 17.8% जनतेचा कौल शिंदेंच्या बाजूने। सी वोटरच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपची ऐतिहासिक कामगिरी, भाजपला सर्वाधिक 35% जनतेचा कौल, आपल्या खासदारांच्या कामगिरीवरती 39% खुश। महाराष्ट्रात 14% जनतेचा उद्धव ठाकरेंवर विश्वास, भाजपानंतर काँग्रेसला 21% तर शिवसेनेला 12% जनतेचा कौल सी वोटर्सचा सर्व्हे। महाराष्ट्रातील जनतेसमोर बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हेच कळीचे मुद्दे। 32.2% बेरोजगारी तर बळीराजाचा समस्या दुसऱ्या क्रमांकावर सी वोटर्सच्या सर्व्हेची माहिती। मुंबईतील मेट्रो नेटवर्क आणि कोस्टल रोड प्रकल्पांवर सरासरी 35% लोकांची पसंती। मुंबईतील भविष्यातील गरजांशी प्रकल्प सुसंगत असल्याचं लोकांचं मत, सी वोटर्सचा सर्व्हे। मुंबईत 3.0 महाराष्ट्रातील 29% जनतेवर सकारात्मक परिणाम तर 2030 पर्यंत मुंबईचं राहणीमान सुधारेल असा 29% लोकांना विश्वास। सी वोटर्समधून महाराष्ट्राचा कौल समोर। आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय घडामोडी। वांद्र्यातील वरळीत ठाकरे आणि भाजपच्या शिवसेनेत कामगार युनियनवरून वाद झालेला आहे। सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला। मुंबईच्या हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटनेचा नोंद केल्याचा आरोप करण्यात आला। युनियन काढण्याचा सर्वांना अधिकार, पण राडा करू नये। वरळीतील राड्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला, कामगारांच्या हितासाठी काम करायला हवं असंही वक्तव्य। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांकडून फडणवीसांचा पुन्हा दरिंदा, जल्लाद, गजनी असा उल्लेख। राज्याचे खरे मुख्यमंत्री अमित शहा, फडणवीसांचं काम रबर स्टॅम्प सारखं, सकपाळांची टीका। माझा कोणाशी वैयक्तिक वाद नाही, मी प्रश्न उपस्थित केले, उत्तर देण्याबाबत चव्हाणांनी ठरवावं। शेवटी आम्ही एक कुटुंब आहोत, चव्हाणांची भेट घेणार, निलेश राणेंची प्रतिक्रिया। तर निवडणुका झाल्यावर सगळं विसरायचं असतं, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। महायुतीत मतभेद आहेत मात्र मनभेद नाहीत, आम्ही एकत्र बसून सर्व ठीक करू, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महायुती कायम राहील का हा प्रश्न विचारण्यासारखा नाही, निवडणुकांमध्ये किरकोळ वाद झाला म्हणजे महायुती तुटेल असं नसतं, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। भाजपा देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्याने चालतात। मुंबई भाजपचा महापौर बसल्यावरती सर्वांची कॉलर टाईट होईल, मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक विधान। तर भाजप कार्यकर्त्यांना तिकीट द्या किंवा नका देऊ, मात्र ते काम करण्यासाठी आनंदित असतात, लोढांचं वक्तव्य। शिवसेना आता बघा दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम, तर 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका होतील याची काळजी घ्या, सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा निर्देश। सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय, स्थानिक निवडणुका होईपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर। सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार। पार्थ पवारांची अमेरिया कंपनी मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही, कालच्या सुनावणीमध्ये वकिलांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। 21 कोटी मुद्रांक शुल्क कोण भरणार यावर झाली सुनावणी। कोणतेही मुद्रांक शुल्क माफी नाही, उद्योग विभागानं कोणतेही पत्र दिले नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। नियमाप्रमाणे मुद्रांक शुल्क द्यावं लागेल, बावनकुळेंकडून स्पष्ट। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शीतल तेजवानींच्या माहेरी 3.5 तास झाडाझडती। पिंपरी चिंचवडमधील माहेरच्या घरी पुणे पोलिसांकडून तपासणी, तेजवानीच्या घरातून काही कागदपत्र जप्त करण्यात आली। सगळं सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम सुरू आहे, शीतल तेजवानीला व्हीआयपी वागणूक दिली जात आहे, मुख्य आरोपीला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल। अमेरिया कंपनीवर दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, मुद्रांक शुल्क न भरणे, फसवणूक करणे अशी कलम लावावीत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी। दमानिया यांनी कुणाची सुपारी घेतली त्यांची नावं उघड करणार, सुपारी घेऊन पार्थ पवारांवर एफआयआर करण्याची मागणी दमानिया करतायत। राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांचा दमानियांना इशारा।
आता बघा दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। परभणीमध्ये सत्ताधारी पक्षाकडून 200 ते 250 कोटींची उलाढाल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पैशाचा पाऊस पाडला। परभणीचे खासदार संजय जाधवांचा आरोप। कल्याणमध्ये युथ काँग्रेसच्या केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा। पाणी टंचाई, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सेवांवरून युथ काँग्रेस आक्रमक। केडीएमसी सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची झटापट। काही काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरती धडकणार 33 पेक्षा जास्त मोर्चे। 22 संघटनांनी धरणं आंदोलन तर 17 संघटनांनी साखळी उपोषणाला मागितली परवानगी। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 5 मोर्चे विधान भवनावर धडकणार। मोर्चाची संख्या वाढण्याची शक्यता। नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी 12,000 पोलिसांचं असणार कवच। हिवाळी अधिवेशनाला नागपूर पोलिसांसह राज्यभरातील पोलिसांचा असणार बंदोबस्त। सीसीटीव्हीच्या माध्यमातून ठेवली जाणार नजर। 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबरला उद्धव ठाकरेंचा नागपूर दौरा। विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार, आमदारांसोबत बैठक घेणार। तर 14 डिसेंबरला दिल्लीला जाण्याची शक्यता। राहुल गांधींच्या नेतृत्वात सरकार विरोधात रॅलीत सहभागी होण्याची शक्यता। मुंबईमध्ये भाजपची महापालिकेसाठी निवडणूक संचालन समिती घोषित। मुंबई अध्यक्ष अमित साठम यांच्या नेतृत्वात समितीची घोषणा। 150 सदस्यांची संचालन समिती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं काम पाहणार। तर आशिष शेलारांवर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी। फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यात गतिमान विकास। 10 लाखांपेक्षा रोजगार वाढवणं बंदरांमुळे निर्माण झालेले आहेत। रवींद्र चव्हाणांची माहिती। तर फडणवीस असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचाही पुनरुच्चार। 10 लाख कोटींच्या जमिनी बिल्डरला दिल्याची वर्षपूर्ती। सरकारनं श्वेतपत्रिका काढून वर्षभराची उपलब्धी सांगावी। सरकारच्या वर्षपूर्तीवरती वडेट्टीवारांचा टोला। घपले करण्यास घाबरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। महायुती सरकारच्या वर्षपूर्तीवरती ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची टीका। शेतकरी वाऱ्यावर। देशमुख मुंडे हत्या प्रकरणासह शासन आपल्या दारी योजना बंद केल्याचा ट्विटमध्ये उल्लेख।